रायगड जिल्हा वाहतूक पोलीस आणि खोपोलीतील सानियो स्पेशल स्टील कंपनीच्या संयुक्त विद्यमाने 37व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह 2026चे औचित्य साधून चौक बाजारपेठेत रस्ते सुरक्षा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या मोहिमेचा मुख्य भाग म्हणून सुरक्षा यमाच्या दरबारी हे प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले, ज्याला स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी रायगड जिल्हा वाहतूक पोलीस प्रमुख अभिजित भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, शिवाजी जुंदरे, विशाल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। पथनाट्याच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम, हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्त्व तसेच बेशिस्त वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला। संजय महामुंडकर यांनी या पथनाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित नागरिक आणि शालेय विद्यार्थी आणि बाजारपेठेतील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले। वाहतूक पोलीस प्रमुख अभिजित भुजबळ यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। तसेच रस्त्यावर अपघात झाल्यास जखमींना तातडीने मदत करणे हे मानवी कर्तव्य असल्याचे सांगून गोल्डन अवरचे महत्त्व पटवून दिले। दरवर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारतर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो। रस्ते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अशा जनजागृती मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाहतूक पोलीस प्रथमेश पाटील, अजित सुपेकर, अंकुश पोळे यांच्यासह सानियो स्पेशल स्टीलचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी विशेष परिश्रम घेतले।